आज नाही का मी तुम्हाला मस्त अशी सोप्या पद्धतीची मिसळ बनवायला शिकवणार आहे. तेही एकदम चुरचुरीत एकदम सोप्या पद्धतीची मिसळ. त्यासाठी कांदा आणि लसूण, खोबरं आणि खडा मसाला हे सगळं मस्त असे भाजून घ्यायचं तेलामध्ये. त्यासाठी पहिले मी खोबरं भाजून घेतलं, त्यानंतर कांदा सगळे एक एक नंतर एकानंतर एक सगळं असं भाजून घ्यायचं. एकदम मस्त अशी मिसळ तयार होती, एकदम तरीदार. त्यानंतर मग कांदा भाजून घेतला आणि नंतर मग कांदा ते मस्त असं भाजून घेतल्यानंतर असं लालसर भाजून घ्यायचा. त्यानंतर मग मी लसण आणि खडा मसाला आणि तो दगडी फूल असं तुमच्या इकडे काय म्हणतात ते माहिती नाही मला. दगडी फूल हे सगळं मी भाजून घेतलं. त्यानंतर मग ते भाजून घेतल्यानंतर मस्त असे तेल ते टाकून असं भाजून घ्यायचं. त्यानंतर पाण्यामध्ये मटकी उकळायला ठेवायची, बॉईल करायला. मग त्या मटकी ते मस्त अशी उकळून ते घेतली. त्यानंतर मग मी एकदम सोपी रेसिपी आहे, कोणीही करू शकतो. त्यानंतर मग तेलामध्ये ते टाकलं आणि मिक्सर मध्ये ते सगळा मसाला काढून घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात जेवढे बेसिक मसाले आहेत तेवढे तुम्ही टाकू शकता. जेवढे साधी सोपी पद्धतीने ते बी छान वाटेल, कारण की तो जो मसाला आपण केलेला त्यानंतर खूप छान चव येते त्या मसाल्यामुळे. त्यानंतर मग मिक्सर मध्ये तो मसाला आणि घरामधले बेसिक मसाले टाकून असं मिक्सर मधून काढून घेतलं. त्यानंतर तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. अगोदर पाणी न टाकता अगोदर तेलामध्ये परतून घ्यायचं. असं छान असं परतून घेतलं. त्यानंतर मग मस्त अशी तेल सुटेपर्यंत चांगलं असं भाजून घ्यायचं त्याला. आणि त्यानंतर आपण मटकी जी उकळून घेतली होती ना, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मटकी वेगळी करायची आणि पाणी वेगळं करायचं आणि ते पाणी त्या मसाल्यामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे मिसळच्या मसाल्यामध्ये एकदम टेस्टही छान येते आणि खूप चवही लागते त्याला. आणि त्यानंतर मग मस्त अशी आपली मिसळ अशी छान तयार आहे, तरीदार दिसते तेल ते. त्यामध्ये मी थोडं आपल्या चवीनुसार, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ते टाकून घ्यायचं आणि मस्त अशी छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर मग तेलावरती तूप किंवा तेल टाकून मस्त असे पाव हे परतून भाजून घ्यायचे. तयार आहे आपली झणझणीत चमचमीत मिसळ. चलो बाय.